बोला गजानन महाराज की जय. गणगणगणात होते. गजानन महाराज पुण्यतिथी शेगाव. आज ऋषी पंचमी. गजानन महाराज स्तोत्र प्रार्थना आपण स्तवन करूया. श्री गणेशाय नमः. हे सर्वज्ञ सर्वशक्ती, हे जगत उद्धरा जगतपती, साय व्हावे सत्वरगती, या लेकरा कारणे. जे जे काही ब्रह्मांडात, ते ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाची प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर, विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे, ते ते तुझे रूप बरवे, दासगणु साता पावे, हीच आहे यातना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ भद्रिकेदार, महाकाल देवी ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमाशंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की. तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत, सर्व संकट निवारता. हे कृप अर्णवा नारायण, महाविष्णू आनंदगणा, हे शेषशाही परिपूर्ण, नरहरी वामना रघुपते. तू वृंदावणी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथ. द्वारकेशी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन, तैसे तुझ ठरविती. आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्र सहाय्य करा. हेच मागणे पसरुणी पदरा, तूच विठ्ठले दासगणू. गजानन जे स्वरूप काही, ते तुझे न वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंड तेही, रूपे तुझीच अदोक्षजा. या सर्व स्वरूपा कारण, आदरे मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे कराते, पायी दास गुणुते, हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर, तेवी नाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे. हे तुकाराम महासंता, तुझ लागी दंडवता, करीतो होई मला त्राता, नाहीसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबा साई, लेकरासाठी धावगे, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासंता आनंदगणा, तुला येऊ दे काही करुणा, या अजानदास गणूची. तुम्हा सर्व प्रतुन स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून दासापन करावा. जे जे काही तुम्ही वरवाल, काही तेच लीन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमचा असे. मधमास्य माघमासी सप्तमीस, वैद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष, पताची या माधारी. पुष्ट्या पत्रावळी शोधन, तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामाभिधान, पिसा पिसा ऐसे तुम्हा. उगीन वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती, तुम्ही साच गृहमूर्ती, लपून बसाया कारणे. परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हाला गी पाहुनी, भ्रमा हातपळी देऊनी, पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर्नर, भ्रमा ते सारुण दूर, शरण आले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस, ते जानराव देशमुखास, मरत असता वाचविले. केवळ पाजनिया तीर्था, आपुल्या पदीची समरता, तुझ लागी दंडवता, असो आमचा वरचेवर. तुझ्या लिला निधीचा, नचला गे पारसाचा, टिटविणे सागराचा, अंत कसा घेवेल. पितांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला, जलते हो आणव्याला, तान लागली म्हणून.
पितांबरासी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे त्वा भरिले माझे भोपळ्यात जलांत तुंबा बुडविला जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर कसरू नको तुंबा बुडेले ऐसे पाणी नवते नाल्या लागुनी विश्वास ठेवून या वचने ऐसे केले पितांबरे नाल्याची या जलासी तुंबा तोला विता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य काच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अघात लीला ती साच वर्णण्याला शैसे थकेल वाटते सोमवारी प्रदोषासी बंकटलाच्या सदनासी भाविका आपण योमकेशी दिसत यसा महाराजा यात नवलना तिळभर काकी तूच शंकर समावर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथातथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमांत माया अंश होऊनी प्रातकालचे वेळी संपली होती दिवासळी जानकी राम देईनामुळी विसव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्याव्यासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिलीम विस्तवा वाचून पेटमिया दाविले सोनार विस्तव देणाऱ्याला नाही सेवदला म्हणून येता झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमकापाती नाका पदर लाविती एकमेका सांगती हे चिंचणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधुसत विस्तव मी ना दिला त्याचा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट सदनासी हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन बंकटलालाच्या वशिलाने चरण धरले सोनाराने अनन्य भावे भक्तीने गजाननाचे ते देवा गुरुराया अंतरमौ आपुले साचार चेतका हो केले कठोर मजविषयी समर्था आता या चिंचवण्याशी हात लावा पुण्यराशी त्या विनामे सदनासी न जाय येथून ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्याशी लाविली करा चिंचवण तेच झाला झरा अमृताचा विबुध हो या परी जानकी राम शरण आला अखेरा पुल्या पदाला मुखीन चंदू कृताग्न केला खाऊन दोन कानवले माधव नामे चिंचलीचा ब्राह्मणे कोटासाचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच केला एका कळत भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लादली तया माधवा कारणे ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाउण पदरी असल्या विपुल पुण्य पाप तुझे सापडती पाय तुझे सापडती वसंत पूजे करण गणपाटी ब्राह्मण आणविलेत आपण ऐनवेळी ते देवा बंकटलाले आपणासी नेले खावया मक्यासी आपुल्या मळ्यासी अति आग्रह करुणी मोहळे होती मळ्यात मधमाशाची भव्य सत्य ती पेटविता आगट्टी प्रत उठती झाली निजलीले मधमाशाशी पाहून लोक करीती पलायन भय जीवाचे दारुण व्हाये की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त बेसटा झाला मळ्यात मधमाशा अंतोनात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरीने पाहती परिण कोणाची होय छाती तुम्हा सोडव्या गुरुमूर्ती मधमाशाच्या त्रासातून पंकटलाल दुःखी झाला पाहुण त्या माशाला त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न के तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्ही तज्ञ केली खरी मधमाशास जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार अणवितो काटे काढाव्या काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून वसती वेटे स्वामी अघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आणविती ते ठाया आपण म्हणाल ते वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योगवले काट्याला बाहेर काढतो त्याजला सोनार कशास पाहिजे ऐसे वदन कुंभक केला ते देवा की आपण भला त्याने बाहेर काट्याला पडणे अशक्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे
आपण म्हणाला त्यावर, हे जीवाने घटकाभर बसा या वृक्षावर, आता कोणास चावू नका. संकल्प व्यंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा, सोळणा सोळा मका शेवण्याचा निर्विघ्न त्यांचा होऊ द्या. पामाशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळून, संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष, परिसाय संकटात कोणी करीना. हे तत्वध्यानी धरा, ईश्वरासी आपला करा, म्हणजे सफळ होय करा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ता प्रती साच केलात गुरुमूर्ती, एका मुखे करू कीटी मी आपुले वर्णन. कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले भोवत, जे होते सांगत सूक्ष्म वेदांत जगाला. त्या गोसाव्याचा ब्रह्मगिरी महंत आणिला वाटेवरी, जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला. चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला, तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुकाती वाटले. सर्व विमान सोडून आपणा तो आला शरण, अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही. टाकळी कर हरिदासाचा घोडा आणि द्वाडसाचा, तुम्ही अरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात. घोडा अज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला, अशक्य काही आपणाला नाही उरले जगात. अडगाव आकोली गावात कावळे शिरता भंडारात, आपण पळविले क्षणात अज्ञात्यासी करून. अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही, संत जे वदतील काही खोटे होय कोटून. प्रखर सुनी उन्हाळा निर्जन काननाला, येन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव. आकोलीच्या रानात सर्वे नंबर 52, एका शिक्ष्ण गर्दाडापत म्हणविले तुम्ही पुष्करिणी. भक्त आपला पितांबर कृपा होती त्याचेवर, तयाचाही अधिकार थोरा आपण बनविला. ज्योती प्रत मिळाल्या ज्योत भेद काही न ते व्रत, खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी झाला. पटलेल्या आंब्याला त्याने आणविला पाला, कोंडली ग्रामाला हे कृत्य झाले की. भीमा अमरजा संगमासी शत्रगान गापरासी, परणे पुटली टोण प्यासी. नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडली ते, करविले पितांबरा हाते आपणची गुरुमूर्ते स्वामी समर्था. वैद्यपेक्षात माघमासी सोमवतीच्या परवासी, क्षत्र ओंकारेश्वरासी गेले सता भक्त तुमचे. ते महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात, पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागले. त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी आता फुटलेल्या ठाई तत्वता. ऐसा प्रभाव आपुला हो नौका काटास लाविली, नर्मदेने आणून भरी आपणा वंदन गुप्त झाली. हे भूताने पाहिले त्र्यंबकपुत्र कवराचा, आपुला भक्त होता साचा. जो अभ्यास वैदकीचा हैदराबादी करीत असे, त्याची कांदा भाकर आपण केली गोडफार. पदार्थ सारुनिया दूर इतरांनी आणलेले, जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान सांडुनिया भक्षण करी विदुर कण्याचे. तैसीच आपण केले कवरांचन्न भक्षिले, खऱ्या भक्तीचे केले आपण हा महाराजा. सवडतचा गंगा भारती तया पुटली रक्तपीती, तो त्रासन जीवाप्रती आला असता आपणाकडे. लोक अवघे चिटकारा करू लागले त्याचा खरा, कोणी न देती त्या सतारा. रोगवे करून त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास, कोणी आपल्या शेगावास. येशी स्थिती जाहाली लोक म्हणती तया प्रत, मिसळू नकोस लोकात त्रासने द्यावा यत्किंचित. तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी, आला आपुल्या दर्शनासी डोई ठेवता पायासी. मारिले आपण तयाला थोबाड जोडिले दोन्ही आते, लात मारुणी कमरे ते उलटून पाडीला रस्त्या ते. थुंकून त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर, गंगा भारती अर्शला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला, अवघ्या अंगास लाविला चोळचोळून आणि जाते. ऐस्या रीती सेवा करिता राहिला गोसावी शेगावात, तयाच्या मारोगा प्रत आपण की हो निवेटिले. तुमच्या कृपेचे यापुढे पावशर काय यापुढे, अमृत तेही पिके पडे ऐसा महिमा अगात. कोणती संकट जरी येऊन पडले भक्तावरी, ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दयाळा.
संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशाचे कचरीत निर्दोष तयासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या माग वैद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याजी पंतनंदन घटकेत भजन ते गणगणगण घटकेत जय जय रघुवीर असे तेने बाळकृष्ण घोटाला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लीला वाणुती संतधिकारे समान मुळी न तेथे अधिक नून तैसे भक्तांचे चिमन तैसे रूपे दिसती तया गणेश दादा कापरडे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापर्ड्याला वरडप्रांती अनाभिषिक्त राजा बोलिती राष्ट्रद्वाराची तळमळती होती खापर्ड्या कारणे कोठेनं आले अपयश त्याला या तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला तक्क करुणी सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी 12 वर्ष कातरी एसी भागवत सांगती भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास्तू नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपासून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मांडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्याच मांडाल्यात गीतारस्य केला ग्रंथ जो आवाल वृद्धा प्रथमान्य झाला सारखा कोल्हाट करा ते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीतारस्य होय साचे भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्य वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले 5वे ज्ञानेश्वर माऊली भावात टीका केली जी मस्तकी धारण केली अघ्या मुमुक्षु जनांनी ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले परिणा आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची वामनाचे थात दीपिका तैसाच गीता अर्णवरेखा हेही ग्रंथ भाविका काही अंशी पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाल गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानाया मी समर्थ नसे मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाचा हे प्रकार या गीतारशाचा त्या लोकमान्य टिळकावरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करी गीतारश महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिला तक्रा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगी व्याधी त्याची समूळ हरण झाली साचे तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहतसा कन्या हळदी माळ्याची बायजा नामे मुंडगावची ही तुमच्या कृपेजनीची समता पावती झालीसी वरद हस्त बायजा शिरी तुम्ही ठेविता निर्धारी ती झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरिली तुम्ही सद्भक्त बापुण्या प्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती नाही अशक्य म्हणती गोष्ट आपणा कारणे एके वेळी आपणाला गोपाळबुट्टी घेऊन गेला भोसल्यांच्या नागपुराला अति आग्रह धरून गोपाळबुट्टी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्यांचे घरी उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रीत्यर्थ इकडे शेगाव वसने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरात जाऊन परिण झाले दर्शन समर्थांचे कोणाला चौक्या पहारे भोसबुवार कडे कोट होते पार समर्थांच्या पायावर शिर ठेविले मुश्किल झाले नागपुराहून आपणाला अनन्या हरी पाटील निघाला 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे आला सीता बरडीसी गोपाळबुट्टीच्या सदनासी तो तेथे दारापासी शिपाई पाहिले 2-4 शिपायाने पाटलाला जरी होता अडकाव केला तरी परी तो त्याने जुवानीला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत गडबड झाली तेथे बोत तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने जैसी वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुट्टीच्या गोपाळ बुट्टी धावत आले हरी पाटला विनंती झाले पाटील माझ्या इकडे पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला
तो आहे भक्ती विकला शेगावकरांच्या निसंशय. सर्वांचे झाले भोजन आपण निघाला तेथून. आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुट्टीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिवरी कृपा आपली अत्यंत खरी. श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपल्या तत्पर जो. हरी पाटला कारण स्वामी तुमचे वेय चरण. हेच महानिधान जोडले ऐसे वाट तसे. घार कल्याणचे रंगणात आले तुम्हा भेटण्या प्रत. गुरुराये असे गावात शेगावचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती. ऐसा जगन्मान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेविला तरी पावनसा भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधी. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ. त्याची तुम्ही पुरविला आळ गोसाव्याच्या रूपाने. तैसेच बोरी बंदरावरी जांजळ झोका लक्ष्मणरी. त्याला भेट दिली करी परमहंस रूपाने. तुमच्या लिलेचा तो पार कोणानं लागे तिळभर. मुंगी मेरू मांदार आक्रमण कैसे करी. टीट विचाने सागर शोषवेल का साचार. दासगुणालाचार आहे सर्व जुने. आपली वर्णाव्या लीला महाकवीच पाहिजे झाला. मजा सारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण. परी झोका असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास. उरवीन त्याच्या ठाई दोष लोहपणाचा येतुला हो. आपली लीला कस्तुरी ममनाही मृतिका करी. परिमाण पावेल भूमीवरी सवास या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पहिले चरण आता न द्यावे लोटून. परत दास गुणूला सर्वदा सांभाळ माझा करा. दैन्य दुःखाते निवारा भेटवा मसी सारंगधरा. भक्त बापुण्याच्या परी आपल्या कृपे करुण. सानंद राहो सदा मन सर्वदा गडो हरिस्मरण. तैशीच संगत सज्जनांची अव्याहत परिवारी वर्णरीची. मम करे व्हावी साची आवड सगुण भक्तीची. चिता ठाई असू द्या अंत घडो गोधा तिरी. याविन आशा नाही दुसरी स्मृती राहो जागृत खरी. भजन हरी से करावया भजन करिता मोक्ष घडो. जर गोधा तिरी पडो भक्त सद्भक्तासी स्नेह जडो. दासगुणोचा सर्वदा मागितलं ते मला द्यावे. तैसे लोकांचेही पुरवावे. आर्त गुरुवरा म्हणवावे. जे या स्तोत्रा पडतील या स्तोत्राचा पाठ जेथे भाव होईल तेथे 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 न राहो कदा दुरित. हेतुलीही दयाळा स्तोत्रपटका उत्तम गती. तैसी संतती संपत्ती धर्म वासना त्याच्या चित्ती. ठेवा जागृत निरंतर भूतबाधा मानामती. व्हावी न स्तोत्रपटका प्रती लौकिक त्याचा भूरती उत्तरोत्तर वाढवावा. हे स्तोत्रना अमृत होईल घ्या भाविका प्रत. येईल येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविला. मोठ्याने करुण गर्जना वावे साधू गजानना. शेगावाचा योगी राणा सर्वदा पाहो तुम्हा ते. सद्गुणी चित्तास पा माझ्या करुणवास. बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे. यात यावे असहाय्य मागल्यास सुखाचा तो होईल नाश. भोगीत राहाल संकटास वरचे वर भक्तीने. अभक्ती दूर करा गजाननासी मुळी न विसरा. त्यांच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफळ होई. स्तोत्रपटकाची आपदा निमेल की सर्वदा. दृढचित्ती धरापदा गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून. जैसे व्याघ्रा पाहून कोले लांडगे पळते की. स्तोत्र पाठका भूमीवरी कोणी न राहील पहावैरी. अखेर मोक्ष त्यांच्या करी येईल की निसंशय. शके 1868 श्री क्षेत्र शेगावात. समाधी पुढे मंडपात रचियले स्तोत्र पहा. फाल्गुन वैद्य एकादशी मंगळ होता त्या दिवशी. स्तोत्र गेले कळसाशी गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्रापती. स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दास गुणू. शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दास गुणू. आठवा म्हणे दास गुणू. श्री हरी हरार्पणमस्तु. शुभम भवतु इति श्री संत गजानन महाराज स्तोत्र संपूर्ण. गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते श्री गणगणगणात बोते गणगणगणात बोते.